जय शिवराय मित्रांनो. तर रोज सारखं सकाळी महाडला जाण्यासाठी निघत होतो, म्हणून आपण रिक्षा लावतो तो गेट खोलून घेतला. मग गाडी ऑन केली तर सीएनजी वर होती, म्हणून पेट्रोलवर कन्वर्ट करून घेतली, कारण सकाळी पेट्रोलवर स्टार्ट करायची असते. त्यानंतर किक मारून रिक्षा चालू केली, कारण गाडीला स्टार्टर असल्यामुळे दिवसभर किकचा काम नसतो आणि सकाळी गाडी काढताना 2-3 किलोमीटर पेट्रोलवर चालवतो, त्यामुळे इंजिन पण चांगला राहतो. मग काचेवर जरा कपडा फिरून घेतला, त्यानंतर निघालो महाडला. नंतर स्टँडला पोहोचलो. मग मित्राने आपल्यासाठी स्मूदी घेतली होती, ते पित होतो. मग आपल्या गाड्या हल्ल्या. मग आपली रिक्षा पुढे घेतली. नंतर बघतोय तर हे रिक्षावाले काका नाराज वाटत होते, म्हणून बोललो त्यांच्यासोबत जरा मस्ती करूया. मग आपली रोज सारखी भाडी मारत बसलो होतो. नंतर संध्याकाळी मित्राच्या गाडीत बसलो होतो आणि बाहेर पाऊस चालू होता, म्हणून गाड्या पण हलत नव्हत्या आणि हा भोपळ्या तर गाडीतच झोपा काढत होता. किती दिवस झोपला नव्हता काय माहिती. त्यानंतर आम्ही तिघात एक चिक्की वाटून घेतली. थोडी भारी लागत होती ना, मग बोललो जास्त गोड खाऊन पोटात दुखेल, म्हणून याला खाऊन नाही दिली. पण जाऊन दे, जरासा तुकडा दिला परत. चिक्की त्यांनीच घेतली होती. नंतर घरी जाताना मम्मी बोलली कालूसाठी बिस्किट घेऊन ये, म्हणून त्याच्यासाठी बिस्किट घेण्यासाठी दुकानात गेलो होतो. त्यानंतर बिस्किट घेऊन निघालो. आपण गाडीतून बिस्किट मागे टाकली आणि आपण निघालो घरी. घरी येऊन कालूला बिस्किट दाखवतो तर येड्याला काही समजलंच नाही, पण पॅकेट फोडून दाखवलं तर लगेच समजलं काय आहे ते. पण त्याला मम्मीने बिस्किट दिलंच नाही. ते सकाळी फक्त. आता भात खायचा टाइम आहे.